बातमी बांगलादेशातून। बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी ढाकामधल्या ढाकेश्वरी मंदिरामध्ये भेट दिली आहे। ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिराला भेट देण्यासाठी ते पोहोचले आणि यावेळेला सर्वजण समान आहेत अशी प्रतिक्रिया सुद्धा युनूस यांनी दिली आहे। शिवाय बांगलादेशमधील हिंदूंना सुरक्षेचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय। ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिर हे बांगलादेशमधील सर्वात पवित्र शक्तिपीठ आणि सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे आणि याच ठिकाणी प्रत्यक्ष जात दर्शन घेत त्यांनी तिथल्या हिंदूंबद्दल एक सकारात्मक भावना व्यक्त केली आहे। पंतप्रधान मोहम्मद युनूस नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। बांगलादेशमधल्या हिंदूंना ते सर्व अधिकार आहेत जे इतर नागरिकांना आहेत। बांगलादेशातल्या हिंदूंचं रक्षण करण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ते केलं जाईल। लोकशाहीत आपल्यात भेद नको, आपण सर्व समान आहोत असंही मोहम्मद युनूस यांनी म्हटलंय। आपण एकमेकांकडे हिंदू, मुस्लिम, बौद्ध असं न पाहता एक माणूस म्हणून पाहावं असंही त्यांनी विधान केलंय। सगळ्या प्रश्नांचं मूळ हे व्यवस्थेत आहे, त्यामुळे धीर धरा, नंतर जज करा आणि टीका करा असाही सल्ला त्यांनी दिलाय। त्यामुळे हिंदूंसाठी आणि इतर धर्मियांसाठी सुद्धा त्यांनी मोठं विधान केलंय। तर का महत्त्वाची आहे मोहम्मद युनूस यांच्यासाठी ढाकेश्वरी भेट हे पाहूयात। ढाकेश्वरी ही दुर्गादेवी मानली जाते, ते राजधानी ढाक्यात म्हणून ढाकेश्वरी हे नाव आहे। ढाकेश्वरीचं ढाक्यातलं मंदिर हे राष्ट्रीय मंदिर मानलं जातं। ढाकेश्वरीमुळेच ढाका हे नाव पडलेलं आहे। मुस्लिम बहुल देशातलं राष्ट्रीय दर्जा असलेलं हे एकमेव देवीचं मंदिर आहे। ढाकेश्वरीचं मंदिर हे 12व्या शतकात राजा बल्लाळ सेन यांनी बांधलं। राजधानी ढाक्याचं नावच मुळात ढाकेश्वरी देवीवरून पडलं। मूळची 900 वर्ष जुनी मूर्ती ही भारतात पश्चिम बंगालला नेण्यात आल्याचाही दावा करण्यात आलेला आहे।